शहरापेक्षा मला कितीतरी पटीने गावच आवडतात. गाव म्हणजे अनुभवाची गोष्ट आहे भाई. तुम्ही पण आपल्या गावात झाडं लावा, आपण पण लावणार आहे. संडे असा गेला ना की मग उरलेले 5 दिवस काम करायला असं बरं वाटतंय. शेत जे ते गेलंय वाहून. तर नमस्कार, सुप्रभात मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर स्वागत आहे आपलं तुमचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये वंडरवाटा चॅनलवरती. आणि मी तुमचा होस्ट अक्षय जाधव. तर आपण आलो आहोत मामाच्या गावाला आणि हे बघताय ना, निसर्ग सर्व हिरवळ हिरवळ. तर पावसाळा सुरू झाला. यंदा पाऊस उशिरा आला बट आला आहे. मग आपण आलो होतो थोडं मामाकडे गावाला फिरायला. तर मामाचं गाव फौजी आंबवडे. तो आपण आज अख्खं गाव एक्सप्लोअर करूया, बघूया, पोहायला जाऊयात संध्याकाळी. तर आत्ता आपण चाललो आहोत कुठे ते जाऊया, जाता जाता सांगेलच मी तुम्हाला. तर तेच हा अख्खा ब्लॉग जो असणार आहे आपला, तो हे कोकणातली जी गावं असतात ना ते बघण्यात असणार आहे. सो चला एक्सप्लोअर करूया आपल्या गावाला. आणि बाबा पण आलेत. तो आता चाललो आहे आपण मासे बघायला, जे की चढणीच्या माशांसाठी पाळणे लावतात. सो चला बघूया मासे लागलेत का. लागतेच अजून मासे म्हणजे. आता झालं, आता संपलं ना सीझन संपला. हां 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 धरायला त्याला त्रास होतो ना. हां हां त्या मुशीला कुठे ना त्या नदीला धरायला म्हणा नसलेला नाही तर भारी पडतो. हां. त्या लिपाय शिपाय पाणी ते लिपाय लागतो जम. एकच आता पाळणा लावतो ना आपण खाली. एकच लागतो मुशीला काय घेऊ पत्र घेऊन चक्र झाला काम. हां असं आहे चक्र की भगवान काका मामा हां मी तोच त्यालाच मोठा शोक आहे. हां. मी कसं मरायला जाते. तर मंडळी, नदीला बघा पूर्ण पाणी आलं आहे, लाल पाणी चाललं आहे आता. जे वर पाऊस पडतोय डोंगरावरती तिकडे, हे बघा इकडे नदीला फुल लाल पाणी आलं आहे. संध्याकाळी पोहणं होतं आहे का नाही आता ते आता बघूया आपण. ते माणसं काम पण करताना दिसत आहेत. त्याला कॅमेराला डिजिटल झूम नाही आहे. ठीक आहे. आलो आता पाळण्याशी आपण. हे बघा जाऊ दे ते काय काय कुठं नाही ते आता. हां टाकू हां. तो कसला आहे बघू द्या. मळ्याच आहे का? हा मळ्या नाही, वेगळा आहे हा. हां पितळंडी. तर सकाळी कोणीतरी नेले मित्रांनो, नाही आता. हा न्यायचा. हा आता तसं पण संपलंय नाही का. जिवंत आहे. जिवंत आहे. जाईल ना तो. जाऊ दे ते काय दोन का. तर बाबा आता परत घरी गेले आणि आपण आता एक्सप्लोर करतोयच पुढं. ते बोलत होते कशाला कशाला फिरताय वगैरे. आलो जरा शिवाय खाऊन. तर सोबत आता भाऊ आहे आणि मामाचा मुलगा आहे. दोघं भाऊच माझे. अनेक लहान मोठे असे धबधबे आहेत आपल्या इथं गावात. आत्ता पाण्याचा झोत खूप आहे म्हणून आता पाण्यात उतरणं हे रिस्की आहे.
आणि कसं आहे आता माशांचा सीझनही संपत आला आहे, संपलाच जवळपास चढणीच्या माशांचा. सो बाबा खरं तर आले होते ते पाळणा काढायला आणि बघितलं तर मासे चढत आहेत आणि वरून सकाळी कोणीतरी काढून नेलं वाटतं. सो मग आपल्याला नाही मिळालं त्याच्यामध्ये काहीच. तर बघा इथं एक असं कोणीतरी लावलं आहे वाटतं पाळणा. काढून नाही काढून नाही बघा गेलं हे आत्ता थंड्या पक्षी. सर्वे पण उगलेत बऱ्यापैकी. अजून भात लावणी काही सुरू नाही झाली कारण की थोडंसं अजून मोठं झालं पाहिजे रोप. बाकी भाई गावात फिरताना मजा तर येते भाई कधी पण. शहरापेक्षा मला कितीतरी पटीने गावच आवडतात. आता बघा इकडनं हे बघा पाणी कसं आहे आणि ते बघा बहुतेक वरती भात लावणी सुरू असावी किंवा जे डोंगर आहे तिकडं मागे तिकडे जोरात पाऊस चालत असेल. तर आत्ता आपण आहोत पाटीलवाडीच्या अलीकडं, अहिरवाडीच्या पुढे. इथे एक मस्त धबधबा आहे. हा जो बस थांबा आहे तो रत्नाईचा आहे, जगमधार आणि रत्नाई वाडीचा. इथे बघा मस्त धबधबा आहे. म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा भिजायला यायचो इथे. काय असं वाहून जाण्यासारखं काही नाही म्हणून छोटंसं ढव आहे. हा बघा खाली जाऊन बघू आपण. हा काय काय फेरफटका मारत असताना आहे ना इथे बघा भात लावणी झाली आहे. आवन खूप छोटं दिसतंय तरी भात लावणी केली आहे. हे बघा भात लावायची भाई मज्जा नेक्स्ट लेवलला आहे. ड्रोन उडवू आता. एवढं वर जाईनच झालंय पण कोसळला ड्रोन कोसळला. अल्ट्रा विडला टाक अल्ट्रा विडला. तरी ना खेकडे जेव्हा येतात म्हणजे खेकड्यांचा सीझन येतो पावसाळा संपण्याच्या वेळेस, तर ह्या अशा व्हाळा असतात आपण. तर ह्या व्हाळ्यामध्ये नेहमी येतो म्हणजे आपण. तर आता दिवसाची कशी दिसते ही वाट ती बघूया. पूर्ण पाण्यातनं आपण जाऊया. तर व्हिडिओमध्ये मला असं दाखवता येत नाही व्यवस्थित पण ते अनुभवायचं. गाव म्हणजे अनुभवायची गोष्ट आहे भाई. पहिला गडी गार होऊ नये म्हणजे झालं गावात.
चलतोय की आवाज पण नाही चल माहिती आहे आता क्रॉस करायला लागतं माहिती काय गेलंय वरती जायला रस्ता आहे. फोटो भारी आहे इथं. तर मित्रांनो आपण अशा प्रकारे ॲडव्हेंचर करून बाहेर आलेलो आहे. आता आपण परत घराच्या वाटेला जात आहोत. तर त्याआधी आपण जाणार आहोत रावणीवरती, म्हणजे जिथं आपण संध्याकाळी पोहायला जाणार आहे. जायचं ना का दमलात दमलात होय पोहायला येत नाही पण जाऊ आपण. मजा आहे. पोहायला येतं तसं, पण आता जरा पाण्याचा झोत खूपच दिसतोय. तरी पण म्हणजे हे वाळण नाही वाटत आहे, पण ते सुरुवातीलाच मी तुम्हाला दाखवलं बघा, लाल पाणी झालं आहे. आणि तिकडेच खाली धरण आहे आपलं छोटं धरण, म्हणजे बंधारा आहे नदीवर बांधलेला. जाऊया तिथंच. खाली परत येताना मला बोलवलं. तू काय भात नाही खाल्लास का? नाही. म्हणजे काहीतरी आपलं पिऊ थंड मंड. तर आता आहे ना, स्टिकवरून काढला कॅमेरा आपण, स्टिक दिली भाऊकडं, आणि आता श्रेयसचा पॉइंट ऑफ व्ह्यू घेत आपण चालू. असं हा कॅमेरा हो, आता श्रेयसचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. कळत जायचं का आता मग? मला काय नाही. तुम्हीच घातले. बाकी काही नाही. अजून घाम येईल. अजून घाम येईल. आम्ही येईल ते येईल आणि चला इथं जाऊ पळत. हो चालू केलंय का? हो. बँड पडते दिसतं. ते भारी इथं केलंय. झाडं लावतात. इकडे दाखव, झाडं लावतात. इकडे पाडून ठेवले. तुम्ही पण आपल्या गावात झाडं लावा, आपण पण लावणार आहे. नेक्स्ट ब्लॉग काढू आपण त्याची. थोडंसंच पळालं लगेच दम लागला. बघ ना. आता धावलं तरी काही नाही. आता धावलं तरी काही नाही. उतरंड फोटो काढायचे का इकडं मोकला रान. पार्टेवाडीच काढू आपण. हा मागं डोंगर पण येतो ना पार्टेवाडी. हे भाई लय बरं आहे रे हे वाला. एकटा सोलो जर गेलं काय का लावून टाकायचं बँड. इकडे ना इथं लावायचा. हा नाही पण बॅटरी असणार ना, तिथंच बरोबर आहे खेकड्याला पण. बॅटरीवर लावायची, तिथं लावायचं. आता मी त्या दिवशी बोललेलं मला लय भाई पटलं. म्हणला तुम्ही बघू दे नाही बघू दे, तूच आहे ना हे 10 वर्षानंतर जेव्हा बघशील ना, तुझ्या स्वतःसाठी बनव. असं त्या मी त्या दिवशी केला ना असला फोन, तुला असं कॅमेरा तर घेतला म्हणलं. काय पण म्हणलं त्याचं मागं एवढे हे केले टाकले ब्लॉग काही चालतच नाही.
दुसऱ्यांसाठी घेतलंय स्वतःसाठी घेतलंय तो. आता भाई ते कधी कधी ज्ञान देतं ना असलं डेंजर. 2 वर्ष जास्त बघितलं नाही. कठोर चाललाय आता तू मागा आता 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 यायला लागलं. जरा ठीक बारीक पिल्लू होतं म्हणून काय नाही. अरे तुम्ही तरी काय बोलत दादा ना. अरे नाही नाही विषय काय झाला पहिलं ते काय वाटलं नाही मला बघितलं तर हा. अचानक असं काही झालं ना. हा. नाही का हल्लं ते अचानक हल्लं तर म्हणलं हे काय काय साप. आमची वंडी बोललो हा उड्या मारतो त्याच्यावर आपण मारतोय जास्त घाबरलेला रे. तो जास्त. आता मी आहे ना पुलाचा आता शॉट घेत होतो हा आपला असं म्हणलं घेतो जरा शॉट. तर मग मी असाच होतो उलटा असा रिवर्स चाललो होतो. मला काही दिसलं नाही मागं साप होता छोटं पिल्लू होतं एवढं. आणि हे दोघं ओरडतात दादा 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 काही कळलंच नाही भाई. हे कर रेस तसं. असं फिरत फिरत आपण आलो देऊळकोंडावरती. आता शिमग्याला खूप मोठा उत्सव असतो माहिती. आता कोकणातल्या गावांमध्ये प्रत्येक कोकणातल्या गावात शिमगोत्सव आणि आपले गणपती. तर आता आपण सानेवरती आलोय तर तिथे तुम्हाला दाखवतो. आणि आता बघा बरीचशी अशी नवीन घरं झालेली आहेत. काही घरं आता मातीची उरलेली आहेत ते पण आता रिकन्स्ट्रक्ट करून नवीन बनतेत. पण गावाचं फील भाई भारी आहे एकदम. संडे असं गेलं ना की मग उरलेले 5 दिवस काम करायला असं बरं वाटतंय. हे किती जणांना पटतंय. बघा वाडे पण आहेत असे गुरांसाठी. आणि आता काही अशी नवीन नवीन घरं झालेली आहेत. पाऊस पडतोय. हे बघा इथं आपली ही गावाची स्थान आहे. तीर्थक्षेत्र काळभैरव देवी पद्मावती. तर इथे ना शिमग्याला तर तुम्हाला अर्थातच आत्ताच जस्ट सांगितलं. ह्याचा व्हिडिओ आहे आपल्या ब्लॉगवर आपल्या चॅनलवरती तुम्ही चेक करू शकता. मागे डोंगर बघा दिसतोय. काय कलर मारला का नाही चित्राला. आपण जाऊ शकतो. लालपरी. तर मित्रांनो आपण जरासं पुढं आलो आणि इथं बघा खतरनाक अख्खा चोंडा आहे तेवढा म्हणजे वावर. शेत जे ते गेलंय वाहून. एकदम खाली जाऊन बघायचं का. बघूया. बेकार खतरनाकच झालंय हे. इकडे वरतीच क्रिकेटच्या मॅचच्या दरवरती असतात. हे खालचं वावर बघा ऐक करतातच. धबधबाच झाला इथं. हे आणखीन जर जोरात पाऊस झाला तर आणखीन एक असणार.
पण आतापर्यंत धरणाचं पाणी गेलं. तर मंडळी आपण आलो रावणीवरती, म्हणजे जिथं आपण पोहायला येणार होतो संध्याकाळी. आता पाण्याचा फ्लो आणि सगळं बघून तरी वाटत नाही आपण आज पोहायला येऊ, पण बघू आता तिथं जाऊन बघूया. तिथं जाऊन त्याच्या आतमध्ये जाऊ शकतो. त्याच्या आतमध्ये जाऊ शकतो. ते पाणी पडतंय ना, हा त्याच्या आतमध्ये जाऊ शकतो. तिकडे खाली पोहायला जाऊ. हा म्हणजे खाली आहे ना, ते पडतंय वरना, त्याच्या आतमध्ये असं नाही का, गेलास ना आतमध्ये अशी मोकळी जागा. तिकडनं जाते तिकडने. लाल झालंय पाणी. जरासा पुसू काय, हा पटकन पुसू. तूच की. पाणी चांगलं शुद्ध असलं पाहिजे, त्याचा फ्लो भारी आहे एक नंबर. जोरात पाणी येलंय. लय घाणवाणी आहे. जोरात पाणी आहे. वाळून जाऊ. पुन्हा बंधारा आहे ना, तिथं होता. तिथनं मग तिथं आता सगळं चिखल झालाय. तिथं एवढं सगळं चिखलच आहे. तिथनं मग असं जायचं परत. एवढं पाणी आहे, लय पाणी आहे. यायला याच्यातलं जाय वाट लागेल. आम्ही पवलेलो एवढ्या ह्याच्यात, पण शुद्ध पाणी होतं त्याला. लाल पाणी नाही. तर इकडनं असं उतरून ठेवायचं. कसं जायला? हे नाही खाली, हा? त्याच्या आतमध्ये जाऊ शकतो. आज जरसा येत असतो. ही एवढे जागा दिसते ना, ही मोकळी जागा आहे. डायरेक्ट वरनं जातोय ना पाणी. हो. ही सगळी रेती वरनं सगळी गेली पाहिजे. माती माती सगळी येते. बंद करू. तर मंडळी बघताय का, एवढं जोरात पाणी चालू आहे. नाही येऊ शकत पोहायला. नेक्स्ट टाइम आपण पोहूया. आणि आता कसं जरा जोरातच आहे पाऊस वगैरे खूप. आता काय नाही, आता घरी जाऊ आपण. आणि संध्याकाळी आपण आहे ना धरणावर जाऊ बघायला. सुंदर एकदम स्पॉट आहे आपल्या गावामध्ये, वरती डे. तिथं पण असं लाल पाणी नसावं. ओके, आपण जाऊ संध्याकाळी. आता घरी जाऊ. घरी जाऊन जरा पेट पूजा करू, थोडा आराम करू आणि मग जाऊया. असं केलायस का? चालू पण आहे. मंडळी आपण सकाळी म्हणलो होतो ना धरणावर जायचंय. एक स्पॉट आहे ते आपल्या फौजी आंबवडे गावाचं धरण. आता तिकडेच चाललंय. एक आपल्या घरापासून एक अराउंड 2 किलोमीटरवर आहे. तर तेच आता आपण गाडीवर आहे. गाडीवर जाता जाता गाडीवर जाता जाता आपण कोण होतो कुठे तिथं मी जरा रस्त्याचा लुक बघा. डायरेक्ट एकाच व्हिडिओ मध्ये. अरे भाई भारी वाटते हा. हे बघा इथं पाणी निवळलं रे. मेन आपल्या नदीचं निवळलंय का नाही काय माहिती. रॉ टाकणार आहे सगळं. जास्त काय एडिटिंगला मस्त जर असं केलं ना तर होतच नाही. एडिटिंग करत नाही आणि मग राहतो तसाच कंटेंट. आणि एवढं एडिट करून पण जायला मिळत नाही. त्यापेक्षा आपला काही रॉ टाकायचं भेटे बघू. गाडी अरे अरे समोर करतो मग. दिसते की गाडी.
आता मध्ये झाला असेल प्रेम उलटा. आता अख्खा फिरवा बाजूने आता बाजू. नंबर प्लेटचाच आवाज येतोय. टाईप करायला पाहिजे. रस्ता इकडं पार चुकलाय रे. 1 किलोमीटरचा असता फरक आहे. 2 किलोमीटरचा. खंड्या 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 आहे खंड्या. इथंच लावावी का गाडी? इकडे चिकट आहे. हो गेलो काय मेथीला येतं. मित्रांनो आपण पोचलो धरणावरती. तर ना आपल्या धरणामध्ये मत्स्यपालनाचा पण एक प्रकल्प आहे. लास्ट टाइम गेलो होतो तिथं, तर चिलापी वगैरे तिथे पाळल्यात. आणि बाकी मग आपण तो मेन खाली ब्रिज आहे तिथे मोठा धबधबा दिसतो पलीकडे जाऊन. आपण तिकडे पण जाऊया. हा परत भिजला सगळा फ्रीज. होतंय ना. दिसतंय का तरी माझं कॅमेऱ्यात माझा दिसतंय की सरकतंय. हे गेली का काय चप्पल? अच्छा मला वाटलं चप्पल गेली तुझी. तर हे आहे आपलं फौजांबवडे गावाचं धरण. मोठं आहे. तर मंडळी हे इकडे राहिलं आपलं फौजांबवडे गावाचं धरण. आणि ह्या साईडला बघा ॲमेझॉनचं जंगल. खतरनाक दिसतंय ते. एकदम घनदाट दिसतंय.
चला आता तो लास्ट आपला जो स्पॉट आहे ना मोठा धबधबा तिथे जाऊ. आणि पलीकडं जो डोंगर दिसतोय ना तिकडे तिथूनच अलीकडं रेल जाते. तर नेहमीप्रमाणे आम्ही गावाला आलो की विनेरे रेल्वे स्टेशनला जातो ट्रेन बघायला. आज पण जाऊ. तर आत्ता आम्ही जो म्हणत होतो ना धबधबा, तर बघा हा आहे. तर पलीकडून व्ह्यू खतरनाक आहे, खतरनाक. आपण आता पलीकडे जाऊ. खतरनाक जबरदस्त पाण्याचा झोळ आहे. झोक झोक. पाणी जेव्हा कमी असतं तेव्हा माणसं तिथं खाली जातात खेकडे वगैरे पकडायला. आता वाट आपली इकडून आहे, तिकडे जायला पलीकडच्या डोंगरावर. झटकन जाऊ, पटकन येऊ. फ्लो बघा, फ्लो कसला भयंकर आहे. बापरे, बेकार वाटतंय. जायला अवघड होणार आहे. हा इकडनं हलकं आहे. इझी रस्ता. निवांत यायचं, बरोबर. निवांत यायचं. आम्ही दोघांनी जरा हार्डवर्क केलाय, पण आमच्या दादाने जरा स्मार्ट वर्क करून आलेला आहे तो. आपण आलो पुन्हा तिकडून जाऊन. संध्याकाळचे 6:30 वाजून गेलेत, तरी पण घाम आला पावसाळ्यात. हा छोटासा डोंगर उतरून परत छोटासा डोंगर वर चढायचा आहे. डोंगर नाही माझा ना, टेकडी बारकी. आता हाच होता आपला सगळा ब्लॉग. जाऊया खाली आता, थोडंफार काहीतरी खाऊया. आणि विन्नेरे स्टेशनला तर चाललोय. रेल्वे दिसली तर बघायला, दिसली तर तुम्हाला दाखवूच. तिथेच आपल्या ब्लॉगला संपन्न करू.
वाटत होती. समोर नगर आले. आजच्या गावात बंद आला. गाडी नसेल दिसत वाटतं. नाही दिसत गाडी. नवीन व्हिडिओ चालू करायचा ना.